महाभारत भाग क्रमांक 82. राजा शिबी. भारतवंशातील शूर आणि धर्मपरायण राजा शिबी आपल्या न्यायप्रियतेसाठी सर्वत्र आदराने ओळखला जात असे. विशेषतः आश्रय मागणाऱ्यांचे रक्षण करणे हा त्याच्या जीवनाचा धर्म होता. हीच त्याच्या चारित्र्याची सर्वात मौल्यवान ओळ होती. देवांनी त्याची धर्मनिष्ठा तपासण्याचे ठरवले. अग्निदेवांनी कपोताचे रूप धारण केले आणि इंद्राने गरुडाचे. एके दिवशी तो कपोत जीवाच्या आकांताने उडत राज दरबारात येऊन शिबीच्या मांडीवर विसावला. त्याच्या मागून गरुड धावत आला आणि त्याने सांगितले की हा कपोत त्याचा आहार आहे, म्हणून तो त्याला परत द्यावा. राजा शिबी क्षणभरही डळमळला नाही. त्याने शांतपणे उत्तर दिले, या निरपराध जीवाने माझ्याकडे आश्रय मागितला आहे. त्याचे रक्षण करणे हा माझा धर्म आहे. गरुडाने आग्रह धरला की त्यालाही भक्षणाचा अधिकार आहे. तेव्हा राजा शिबीने सुचवले की कपोता एवढे वजन त्याच्या स्वतःच्या शरीरातून कापून दिले जाईल. न्यायाचे काटेकोर पालन करत त्याने तराजू आणण्याची आज्ञा केली. एका बाजूला कपोत ठेवण्यात आला तर दुसऱ्या बाजूला शिबीने स्वतःचे मांस ठेवण्यास सुरुवात केली. काट्यावर मांस वाढत गेले तरी तुला जुळत नव्हती. अखेरीस पूर्ण शरीर देण्याची तयारी राजा शिबीने दर्शवली. त्याच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त एका जीवाचे संरक्षण करण्याची अपार करुणा होती. या अद्वितीय त्यागाने देव प्रसन्न झाले. त्यांनी आपली खरी रूपे उघड केली आणि म्हणाले, राजन, तुम्ही धर्मासाठी शरीर नव्हे तर हृदय अर्पण केले आहे. तुम्ही परीक्षेत उत्तीर्ण झाला आहात. कपोत व गरुड दोघेही अदृश्य झाले आणि राजा शिबीच्या शरीरावरील जखमा क्षणात नष्ट झाल्या. त्याची कीर्ती दयाळूपणाच्या तेजाने अधिक उजळली.